स्वयंचलित प्लास्टर मशीन वापरण्याच्या या चरण मार्गदर्शकामध्ये आपले स्वागत आहे। स्वयंचलित प्लास्टर मशीन वापरण्याचे फायदे। ऑटोमॅटिक प्लास्टर मशीन, ज्याला रेंडरिंग मशीन देखील म्हणतात, ते प्लास्टर किंवा मोर्टार त्वरित पृष्ठभागांवर लागू करते, स्वयंचलित करते आणि बांधकामातील मॅन्युअल पद्धतींच्या तुलनेत खर्च कमी करते। स्वयंचलित प्लेटर मशीनचे भाग। हॉपर, कोरडे सिमेंट मिक्स ठेवते। स्प्रे गन, ग्राउट लागू होते। उच्चदाब मापक, दाब मोजतो। नोजल, ग्राउट स्प्रे नियंत्रित करते। इलेक्ट्रिकल बॉक्स, यामध्ये इलेक्ट्रिकल घटक असतात। टूल बॉक्स पर्यायी, साधने साठवतो। पॉवर लाईन, वीज पुरवठा करते। पिस्टन ऐच्छिक, संकुचित हवा लेबल केले जाऊ शकत नाही। प्रेशर रिलीफ पाईप, दाब सोडतो। एअर कंप्रेसर, इनलेट पाईप। पॉवर ड्रिल, समान साधनासह तुलना। प्लास्टरिंगसाठी एक मानक ट्रॉवेल मॅन्युअली चालवला जातो, तर स्वयंचलित प्लास्टर मशीन प्रक्रिया स्वयंचलित करते, बांधकाम कार्यांमध्ये गती आणि कार्यक्षमता वाढवते। पायाची सुरक्षा खबरदारी। सुरक्षा गॉगल किंवा फेस शील्ड। सुरक्षा कान संरक्षण। सुरक्षितता धूळ मास्क। सुरक्षा हातमोजे। नुकसानाची तपासणी करण्यासाठी सुरक्षा शूज। टूल कसे वापरायचे। स्थिर पृष्ठभागावर मशीन सेट करून आणि त्यास पॉवरशी कनेक्ट करून प्रारंभ करा। योग्य सुसंगततेसाठी पाणी आणि प्लास्टर सामग्रीचे मिश्रण करून प्लास्टर मिश्रण तयार करा। तयार केलेले प्लास्टर मिश्रण त्याच्या हॉपरमध्ये ओव्हर भरता ओतून मशीन लोड करा। तुमच्या गरजेनुसार आउटपुट दर, जाडी, वेग आणि दाब यासारखी सेटिंग्ज समायोजित करा। मशीन चालू करा आणि ऑपरेशन सुरू करण्यासाठी प्लास्टर वितरण यंत्रणा सक्रिय करा। मशीनला पृष्ठभागावर सतत हलवून समान रीतीने प्लास्टर लावा। प्लास्टरच्या पातळीचे निरीक्षण करा आणि ऑपरेशन दरम्यान आवश्यकतेनुसार हॉपर पुन्हा भरा। वापरल्यानंतर मशीन बंद करा। देखभाल टिपा। वापरल्यानंतर स्वच्छ करा। हलणारे भाग वंगण घालणे। जीर्ण झालेले भाग बदला। कोरड्या, सुरक्षित ठिकाणी साठवा। धन्यवाद।